मंडळी नमस्कार. बिग बॉसचा 7वा आठवडा सुरू झालेला आहे आणि अगदी योग्य थंबनेल वाचलेला आहे तुम्ही की निक्की कदाचित ट्रॉफी घेऊ शकते. त्याचे एक दोन कारणं सांगतो मी तुम्हाला. पहिल्या वेळेस निक्की नॉमिनेट झाली त्यावेळेस कलर्सवाल्यांचा लोगो चेंज झाला म्हणून जे आहे ते त्यांनी नॉमिनेशन कॅन्सल केलं. दुसऱ्या वेळेसही निक्की नॉमिनेट झाली त्यावेळेस जे आहे ते वोटिंग लाईन बंद होत्या म्हणून नॉमिनेशन तिचं कॅन्सल झालं. आणि तिसऱ्या वेळेस आता निक्की नॉमिनेट झाली होती गेल्या वीकमध्ये. त्यावेळेसही काय झालं की तिला शिक्षा दिली पण शोच्या बाहेर नाही काढण्यात आलं. रितेश भाऊंनी हे नाही सांगितलं की निक्की सेफ आहे, फक्त तिला आठवडाभर भांडे घासायची शिक्षा मिळाली पण तरीही ती शोमध्येच आहे ना. एवढं ती तोंड फाडून बोलते, कोणाच्याही बाहेर जायची तिकीट फाडते. आजच्या प्रोमोमध्ये तर चक्क ती वर्षाताला म्हणती बाहेर निघा. कालच्या वेळेस संग्राम भाऊला सुद्धा म्हणले की तुमचं तिकीट फाडलेलं आहे. एवढं ती कॉन्फिडन्सनं बोलते त्या अर्थी बिग बॉसचा तिला सपोर्ट आहे. त्यांची स्क्रिप्टच तशी आहे असं म्हणायला गेलं तर. कारण घनश्यामला तिच्यापेक्षा जास्त वोट होते तरी त्याला बाहेर काढलं आणि तिला कमी वोट होते तरी तिला बाहेर नाही काढलं. आणि या वीकमध्ये हे तसंच होणार आहे. गेल्या वीकमध्ये रितेश भाऊनी वॉर्न करून सुद्धा ती पुन्हा काल संग्राम भाऊला तसंच बोलली, पुन्हा आज वर्षाताईंना तसंच बोलते. याचा अर्थ तिला बिग बॉसचा सपोर्ट आहे हे आपल्याला कळून चुकतंय. श्रोते काही येडे नाही आहेत. आणि राहिली गोष्ट निक्कीच्या ट्रॉफीची, तर कदाचित ती ट्रॉफी घेऊ शकते. त्याचं एक कारण आहे. पहिली गोष्ट तर ती हिंदी बिग बॉस करून आलेली त्याच्यामुळे बिग बॉसच्या थेऱ्या तिला चांगल्या प्रकारे माहीत झालेल्या आहेत. एवढं रितेश राणी वॉर्न करून सुद्धा ती कल्ला करते म्हणजे शोचा फॉर्मच आहे ना. कल्ला तर क्रिएट करावाच लागणार आणि कल्ला नाही तर मग तुम्हाला प्रसिद्धी नाही हे उघडच आहे. त्याच्यामुळे ती कल्ला क्रिएट करते आणि तिच्या खल्ल्यामुळेच लोक शो बघतायत. आता आज नाही का, आज काय झालं की ती वर्षाताईंना बाहेर निघा म्हणाली. याच्यावर तर पुढे काय होणार हे लोकांना अपेक्षा लागलेली असते आणि त्याच्यामुळे लोक शो बघतात आणि कदाचित या गोष्टीमुळेच निक्की ट्रॉफी घेऊन जाऊ शकते. आणि राहिला प्रश्न सूरजचा, तर महाराष्ट्रात त्याच्या पाठीमागे प्रेम आहे पण डोक्याने खेळणे हा भाग वेगळा आहे आणि सिंपती प्रेम हा भाग वेगळा आहे खरं म्हणायला गेलं तर. बाकी या वीकमध्ये काय होणार हे बघायला मजा येणार आहे.